जळगाव जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मोटरसायकल चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या। पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा MIDC पोलीस स्टेशन हद्दीत एक चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहे। त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती दिली। त्यावरून सदर इसमास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते, पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलीस नाईक योगेश बारी, पोलीस नाईक योगेश घुगे यांना त्यास ताब्यात घेणे कामी सूचना दिल्या होत्या। सदर पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलाय। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव विकी नंदलाल भालेराव, वय 28 वर्ष, राहणार वाघनगर, जळगाव असं सांगितलंय। त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारलं असता त्याने सदर मोटरसायकल ही बहिणाबाई उत्सव चालू असताना सागर पार्क इथून चोरी केल्या असल्याचं सांगितलंय। त्यावरून सदर आरोपीला अटक करून न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन त्यास सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातील जिल्हा पेठ, रामानंदनगर, MIDC तसंच मोहाडी, धुळे, जिल्हा धुळे परिसरातून चोरलेल्या 7.5 लाख रुपये किमतीच्या एकूण 15 मोटरसायकल काढून दिल्या। सदर मोटरसायकल प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन 2, जिल्हा पोलीस स्टेशन 3, रामानंदनगर पोलीस स्टेशन 3, मोहाडी पोलीस स्टेशन धुळे 1 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। इतर मोटरसायकल बाबत माहिती घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तसंच पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते हे करीत आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांनी केली आहे। गौतम आराख, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।